नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले. आपण चेतन जाधव माझे मित्र आहे आणि विद्यार्थी पण आहे. यांच्या घरी आपण आलो होतो, म्हणजे यांच्या शेतात गेलो होतो. तर तिथं भाऊ आलेले आहे. भाऊंनी आपले काही औषधं वापरलेले. दादा रामराम. तुमचं नाव सांगा. देवराव राठोड. यांनी काय केलं, चेतन भाऊला फोन लावला की म्हणे सरला आपल्याला ते काही दाखवायचं आहे म्हणे, झाडं असे झालेले आहे. तुम्ही पाहू शकता, प्रथम झाडं पाहून घ्या. अशा पद्धतीचे त्यांच्या शेतात म्हणजे त्यांचे जे मित्र आहे, परत त्यांचे मित्र, काय नाव तुमचं? विश्वंभर वानकडे. विश्वंभर वानकडे, गाव वरुड. वरुड खेड ना, वरुड खेड नावाचं गाव आहे. तर त्यांनी कारंजावरून हे एवढं औषध आणलेलं आहे. किती एकर आहे तुमचं क्षेत्र? 16 एकर आहे माझं. 16 एकर आहे. किती पंप पडते? तरी जवळपास 70-80 पंप पडायला पाहिजे. 70-80 पंप पडते. औषध आणलेलं आहे 13,000 रुपयाचं. ठीक आहे. आणि पिकाची अवस्था काय आहे? तर पिकाची अवस्था तुम्ही पाहून घ्या काय आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे पानं पिवळे पडलेले आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांची फवारणी आहे. मग आता खरंच 13,000 रुपयाच्या औषधाची गरज आहे का? आता त्यांना ते जे घाबरून हे झाड, तुम्ही झाडं कृषी केंद्रात घेऊन गेले. कृषी केंद्रानं 13,000 रुपयाचा फवारा दिला. तुम्हाला सांगतो, 13,000 रुपयाचा फवारा दिला. 13,000 काय काय दिलं तुम्हाला सांगतो, आणि काय क्वालिटी दिली. तुम्ही सगळ्यांनी कोराजन वापरलेलं आहे. कोराजन वापरलेलं आहे. कोराजन हे बासुंदीच्या फॉर्ममध्ये येते, म्हणजे बासुंदीसारखं घट्ट, ठीक आहे, त्या फॉर्ममध्ये येते. आणि ते ज्यावेळेस तुम्ही असे हलवता, तर हलवलं तरी त्याचा आवाज पाहिजे तसा येत नाही. ठीक आहे. परंतु आता हे आपण त्यांना जे कोराजन देण्यात आलेलं आहे, सॉरी हे नाही, ही बॉटल आहे. कुठे गेली? हे बॉटल आहे. हे आता आतमध्ये पॅक आहे, याचा आवाजच नाही यायला पाहिजे पॅकिंगमध्ये. तरी याचा आवाज कसा आहे ते पाहावर हलवून पहा. हे पाण्यासारखा आहे, पाण्यासारखा लिक्विड सारखा आवाज येते. तुम्हाला माईकमध्ये दाखवतो. ठीक आहे, म्हणजे लिक्विड म्हणजे पाणी, समजते तुम्हाला, पाणी. ठीक आहे, तसं हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो त्यांना दिलेला आहे आयटम, तो दिलेला आहे ॲझॉक्झिस्ट्रोबिन प्लस टॅब्युकॅनाझोल नावाचा. हे सुद्धा बासुंदीसारख्या फॉर्ममध्ये येते. याचा आवाज तुम्हाला मी ऐकवतो का? छोटी बॉटल घेतो, हलवायला सोपी जाते म्हणून. ठीक आहे, याचा आवाज आहे का? पाणी. ठीक आहे, पाण्यासारखा आवाज येतात. म्हणजे काय क्वालिटी असेल हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर दिलेलं आहे क्लोरोपायरिफॉस आणि अल्फा सायपरमेथ्रिन 1%. ठीक आहे, हे तर लिक्विडच असते, काही विषयच नाही. त्यानंतर दिलेलं आहे स्टिकर. त्यानंतर दिलेलं आहे ॲसिटामाप्राइड. ठीक आहे. आता याच्यात पाहून घ्या, याच्यामध्ये हे असं सगळं आहे. हे कोराजन आहे. क्लोराईड निलिप्रोल नावाचा घटक, हे आहे बुरशीनाशक. ठीक आहे, हे आहे स्टिकर, आणि हे पांढऱ्या माशीसाठी, आणि हे पण पांढऱ्या माशीसाठी. तुम्हाला समजू लागलं का? हे पांढऱ्या माशीसाठी, हे बी पांढऱ्या माशीसाठी. आता हे काहून होते असं, तुम्हाला काहून होते सांगतो. कारण ज्यावेळेस त्यांनी हे पानं नेले, असं झाड ज्यावेळेस त्यांनी नेलं, इथं हे झाडं पानं पिवळे पडलेले दिसते. पानं पिवळे पडले म्हणजे दुकानदाराला काय वाटलं की याच्यावर आला भाऊ येलो वेन मोझॅक, आणि शेतकरी घाबरून आला आणि असे पानं झाले म्हणते. म्हणजे शेतकरी दुकानदाराला वाटलं 100% येलो वेन मोझॅक आलेला आहे. मग येलो वेन मोझॅकला कोण कव्हर करते? पांढरी माशी. त्यानंतर हे द्या लागते म्हणून दिलेलं होय. आणि हे अळीनाशक. म्हणजे खरंच या 3 गोष्टीची गरज आहे का? याच्यात 2 घटक, हे एक घटक 3 आणि हे एक घटक 4 कीटकनाशक. आणि तिथं तुमच्या पिकावर अळी आहे का? अळी नाही आहे. अळी नाही आहे. विषय काय? शेतात अळी नाही आहे. अळीनाशक दिलेलं आहे, अळी नाही आहे. यानं बी अळी मरते. हो, बरोबर आहे. यानं अळी मरते, यानं अळी मरते. तुमच्या वावरात अळी नाही आहे, पा समजून घ्या विषय. पांढरी माशी आहे का? अशी हलवली तर उडते का? हो, पांढरी माशी आहे. यानं मरते पांढरी माशी, यानं बी मरते पांढरी माशी. तर म्हणजे किती घोळात घोळ करून ठेवलेला आहे, तुम्ही समजून घ्या. एवढे सारे आयटम दिलेले आहे ज्याची खरंच गरज नाही. म्हणजे जर छोटी मोठी जर अळी असेल ना, तर यानं तुमची आरामात कव्हर होऊन गेली असते. याची गरज नव्हती. आणि जर हे दिलं तर मग याची गरज नव्हती. ठीक आहे. आणि जर हे दिलं तर याची गरज नव्हती, आणि हे जर दिलं तर मग याची गरज नव्हती. म्हणजे किती मोठा खर्च यांचा इथं झालेला आहे. तर आणि इथं झालेलं काय ॲक्च्युअलमध्ये, मग खरंच याचं काम आहे का तुम्हाला सांगतो. इथं ज्या गोष्टीचं काम आहे ते सांगतो. इथं फक्त या गोष्टीचं काम आहे एक, आणि हे क्लोरोपायरिफॉस. या 2च गोष्टीचं काम आहे. ह्या 2 जरी गोष्टी कृषी केंद्राने दिल्या असत्या तरी तुमचं काम झालं असतं. आणि मग माझं म्हणणं काय, याच्यात तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जे द्यावं लागलं असतं ते पाहिजे होतं तुम्हाला, दाना भरण्यासाठी औषध. बरोबर आहे. म्हणजे ठीक आहे, 13,000 झाला खर्च, समजते आपल्याला. 80 पंप म्हणल्यावर 13,000 काही विषय नाही. पण चुकीच्या गोष्टी ज्या दिल्या, हो नाही बरोबर. आता आम्हाला माहीतच नाही ना सर. आता असं काय, आपला अभ्यासच नाही. मी याच्या आधी म्हणजे पानं 15 30,000 रुपयाची औषध, याच्या आधी 2 फवारण्या मारल्या. सांगा खरंच 15,000ची औषध लागते का? मग 5-6 दिवसाच्या आधी त्यांचं माझं मी बिल आणलं नाही. तुम्हाला मी सांगून राहिलो, नाही तर तुम्हाला मी आताच बिल दाखवलं असतं. 15,000चं औषध, 15,000चं 2 वेळा आणलं. 15 दुनी 30,000. म्हणजे 2च फवारण्या 30,000 झाल्या. हो. आणि त्यावेळेस समजा किती पंप पडले असतील? 60 पंप, 60-70 पंप. आणि शेवटी मग मी शेतात गेलो. 2 दिवस काही मला वाटलं नाही, फक्त खरगळ होतं मामुली. अच्छा.
पण काल गेलो तर काल तर म्हणजे मग त्या शेतातनी म्हणजे मला म्हणजे 3 एकरात उभंच नाही पण माझ्या ठिकाणी जर दुसरा असतं तो टॅकनच वारला असता असं बरं. तर आता आपण जाऊन पाहू शेतात, कारण रस्त्यावरच आहे म्हणते. बिलकुल बिलकुल. हा, कारण मलाही पाहू दे ते खरं काय होतं. कारण ॲक्च्युअलमध्ये आता हे जे झाड आहे कसं असते, हे जे झाडं उपटून आणलेले याच्यावरून तेवढं लक्षात येत नाही. नाही बरोबर आहे ना. प्लॉट पाहिले लाईव्ह प्लॉटचा जो विषय असतो तो वेगळा असतो. लाईव्ह प्लॉटवर ॲक्च्युअल समजेल काय आहे तर जमीन वयांसर आहे. जमीन तर बिलकुल वयांसर आहे. किती पाणी असू द्या हो, एक थेंबही थांबत थांबत नाही. आता इथं काय झालं, इथं फक्त बुरशीचा अटॅक झालेला आहे. ते जे स्पॉट आहे ना, बस हे स्पॉट असते असे. आणि हा जो आर्द्रतेचा जो पिरियड आहे, म्हणजे हवेत पाण्याचं प्रमाण जास्त असणे, यावेळेस बुरशीजन्य रोगाचा अटॅक हे पिकावर होतच असते. कापसावरही होते, तुरीवरही होते, आणि मग ज्यावेळेस इथूनच आता तूर उदयनं सुरू होते. बरोबर आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात तूर उदयते आणि नंतर जी अंडे धराची अवस्था असते तेव्हा उदयते. तेच अवस्था आहे आता इथून बुरशी. आता ते कशी मुळावरची बुरशी असल्यामुळे आत्ता तिचा अटॅक सुरू होईल आणि तिचा स्प्रेड जोपर्यंत वाढते 15-20 दिवस निघून जाते आणि 20 दिवसात मग इथून झाड मेलेलं दिसते तुरी. आपल्याला वाटतं तूर मर आली, पण त्याची लागण आत्ता झालेली आहे तुरीला. जिथं कुठं तूर उधळत असेल हाच तो पिरियड आहे जो तुमच्या पिकावर तुम्ही आत्ता ड्रिचिंग केली पाहिजे. कशाची? ट्रायकोडर्माची. ठीक आहे. आता हे जे स्पॉट आहे हे स्पॉट वाढत जाते आणि पान करपून मरून जाते.